एक महत्त्वाची बातमी आहे। रस्ते खराब असतील तर तिथून प्रवास करणाऱ्याच्या वाहनधारकांकडून टोल वसुली करू नका असं बजावत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दणका दिलाय। आताची महत्त्वाची बातमी, रस्ते खराब असतील तर तिथून प्रवास करणाऱ्यांच्या वाहनधारकांकडून टोल वसुली करू नका असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने बजावलेलं आहे। बुधवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सर्वोच्च न्यायालयाने हा दणका दिलाय। खराब रस्ते आणि वाहतूक कोंडी असल्यास टोल वसुली नको असं कोर्टाने नमूद केलेलं आहे आणि हा निकाल भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या एका याचिकेवर देण्यात आलाय। केरळ हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाने योग्य ठरवलाय। या निकालामुळे देशभरातील खराब रस्त्यांवरील टोल वसुलीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येऊ लागलेला आहे। सरन्यायाधीश भूषण गवई, न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिलाय। केरळमधील त्रिशूल जिल्ह्यातील एका ठिकाणी NH 544 या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे टोल वसुली न करण्याचे आदेश केरळ उच्च न्यायालयाने दिलेले होते आणि हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवलाय। या निर्णयामुळे देशभरातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळालाय। तर कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे ते आधी पाहूयात। रस्ते खराब असतील तर टोल वसुली चुकीची आहे। रस्त्यांवर विना अडथळा प्रवास करता यायला हवा असंही कोर्टाने म्हटलंय। टोल देणाऱ्यांना चांगले रस्ते मिळावेत हा त्यांचा अधिकार आहे आणि या अधिकारांचं रक्षण होत नसेल तर टोल वसुली नको असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। टोल वसुलीपेक्षा लोककल्याण अधिक महत्त्वाचं असल्याचं सुद्धा न्यायालयाने नमूद केलंय। रस्त्यांसाठी नागरिक आधीच कर भरतायत। केरळमधील टोल वसुली प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय दिलेला आहे। तर सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळालेला आहे। खड्डेमय रस्ते असतील तर टोल वसुली नको असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे।